चला, नमस्कार मित्रांनो, मी अमोल अंतरकर. बघा, आपण पाठीमागच्या काही तासामध्ये साधारणतः महाराष्ट्राचा भूगोल आपण सुरू केलेला आहे. आणि या एक्झाममध्ये म्हणजे आपण जर भूगोलासंदर्भात जर बोललो बघा, तर एक पहिलं लेक्चर आपलं झालं होतं. पूर्णपणे सिलेबस मी तुम्हाला त्यामध्ये सांगितलेला आहे. आणि सेकंड लेक्चर बघा, आपण ओळख करून घेतली आपल्या महाराष्ट्राची. मग त्यामध्ये बऱ्याचशा बाबी आपण आपल्या पाठीमागच्या काही तासामध्ये कव्हर केल्यात. आज आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलमधलं पहिलं प्रकरण स्टार्ट करायचं आहे. ज्या प्रकरणाचं नाव लक्षात ठेवा, चला, महाराष्ट्राचं स्थान हा एक आपला वेगळा मुद्दा आहे. सेकंड भाग लक्षात ठेवा, चला बघा, महाराष्ट्राचा विस्तार त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तिसरा एक भाग लक्षात ठेवा, चला बघा, तुम्हाला आपल्या राज्याचं त्या ठिकाणी जे काही क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ तुमचं त्या ठिकाणी क्लिअर पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्राची ही जी काही लांबी रुंदी आहे ती पण त्या ठिकाणी तुमची क्लिअर पाहिजे बघा. आणि त्याच्या पुढचा आपण एक जर भाग बघितला तर महाराष्ट्र राज्याचा हा जो काही आकार आहे हा आकार पण त्या ठिकाणी तुमचा क्लिअर पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आपलं पहिलं जे प्रकरण आहे बघा भूगोल संदर्भातलं महाराष्ट्राच्या, हे तुमचं हे पहिलं प्रकरण आहे. महाराष्ट्राचं स्थान, विस्तार, क्षेत्रफळ, लांबी रुंदी आणि आकार. बघा, जनरली आपण जर त्या ठिकाणी बघितलं, आता इथं तुम्हाला सुरुवात करायची बघा तुमच्या पहिल्या पॉईंटला, तो म्हणजे कोणतं बघा त्या ठिकाणी महाराष्ट्राचं स्थान. आता एक सिंपल पॉईंट लक्षात ठेवा, चला बघा, आता स्थान जर तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या राज्याचं समजून घ्यायचं आहे, पण हे स्थान तुम्हाला कुठं समजून घ्यायचं बघा, तर जगाच्या नकाशामध्ये, म्हणजे आपली जी पूर्णपणे जी पृथ्वी आहे. आता एकंदरीत आपण जर विचार केला बघा, तर आपल्या पृथ्वीच्या त्या ठिकाणी एकूण तुमचे 4 गोलार्ध आहेत. तर पहिला भाग लक्षात ठेवा, चला, हे तुमचं उत्तर गोलार्ध आहे. नंतर बघा दक्षिण गोलार्ध आहे. नंतर बघा त्या ठिकाणी पूर्व गोलार्ध आहे. आणि चौथा क्रमांक आपण जर बघितलं बघा, तर तो लक्षात ठेवा, चला, पश्चिम गोलार्ध आहे. मग जर आपण जर गोलार्धाचा विचार केला, तर या गोलार्धामध्ये महाराष्ट्र नेमकं कोणत्या गोलार्धामध्ये आहे, उत्तर गोलार्धामध्ये आहे, पूर्व, पश्चिम का दक्षिण, हे त्या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायचं. ठीक आहे, तर पहिला माझा एक मुद्दा लक्षात ठेवा, चला बघा, एखाद्या प्रदेशाचं स्थान समजून घेत असताना काय बोललो बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, महाराष्ट्र आपला हा एक प्रदेश आहे आणि या महाराष्ट्राचं स्थान तुम्हाला समजून घ्यायचं आहे. तर हे स्थान समजून घेण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्राचा जो विस्तार आहे तो विस्तार त्या ठिकाणी इथं माहीत असणं आवश्यक आहे. मग आता पहिला भाग लक्षात ठेवा, चला बघा, विस्तार हा 2 प्रकारचा असतो. किती प्रकार बोललो विस्ताराचे मी, त्या ठिकाणी 2 प्रकार आहे. मग हा 2 प्रकारचा विस्तार कोणता, एक आहे बघा तुमच्या त्या ठिकाणी अक्षवृत्तीय विस्तार. काय बोललोय, एक आहे बघा त्या ठिकाणी हा तुमचा अक्षवृत्तीय विस्तार. आणि सेकंड जर आपण बघितलं बघा, तर तो लक्षात ठेवा, चला, हा असतो तुमचा त्या ठिकाणी रेखावृत्तीय विस्तार. मग आता पहिला भाग लक्षात ठेवा, चला बघा, अक्षवृत्तीय विस्तार आणि सेकंड काय बघा त्या ठिकाणी रेखावृत्तीय विस्तार. मग अक्षवृत्तावरनं तुम्हाला काय समजतं, तर पहिला भाग लक्षात ठेवा, चला बघा, आपण जर बघितलं तर त्या पृथ्वीच्या नकाशामध्ये एखादा प्रदेशाचं जे स्थान आहे हे स्थान त्या ठिकाणी तुम्हाला कशावरनं कळतं बघा, अक्षवृत्तावरनं. हा झाला पहिला मुद्दा. सेकंड भाग लक्षात ठेवा, चला बघा, एखाद्या प्रदेशाचं नेमकं हवामान कसं आहे हे तुम्हाला कशावरनं कळतं बघा, अक्षवृत्तावरनं. जर तुम्ही रेखावृत्ताबद्दल बोलले बघा, तर रेखावृत्तावरनं त्या ठिकाणी आपल्याला एखाद्या प्रदेशाचं स्थान समजतं. आणि एखाद्या प्रदेशाची ही जी काही आपली त्या ठिकाणी प्रमाण वेळ आहे, ही प्रमाण वेळ पण त्या ठिकाणी तुम्हाला कशावरनं समजते बघा, रेखावृत्तावरनं. मग आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे या ठिकाणी महाराष्ट्राचं स्थान. मग स्थान जर समजून घ्यायचं आहे तर अक्षवृत्त आणि रेखावृत्त आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. कारण की अक्षवृत्तावरनं पण आणि त्या ठिकाणी रेखावृत्तावरनं पण आपल्याला स्थान समजतं. पण आता पहिला मुद्दा लक्षात ठेवा, चला बघा, अक्षवृत्त कशाला म्हणायचं आहे आणि रेखावृत्त कशाला म्हणायचं आहे, हा पण एक आपला वेगळा मुद्दा आहे. बघा, आपण ही जर आपली पृथ्वी जर कन्सिडर केली बघा, तर या पृथ्वीवर त्या ठिकाणी काल्पनिक स्वरूपामध्ये ज्या आडव्या रेषा असतात, काय बोललोय, काल्पनिक स्वरूपामध्ये ज्या त्या ठिकाणी आडव्या रेषा आहेत, तर या आडव्या रेषांना आपण काय म्हणतो बघा, आपण त्यांना त्या ठिकाणी म्हणतो अक्षवृत्त. अगदी सिंपल आणि सरळ भाषेमध्ये आडव्या रेषा अक्षवृत्त. आणि काल्पनिक स्वरूपामध्ये बघा, ज्या आपण उभ्या रेषा अशा मारलेल्या आहेत आपण त्यांना काय म्हणतो माहिती आहे का त्या ठिकाणी, तर आपण म्हणतो त्यांना त्या ठिकाणी रेखावृत्त. मग आता पहिला एक भाग लक्षात ठेवा, जर तुम्हाला महाराष्ट्राचं अक्षवृत्त आणि महाराष्ट्राचं रेखावृत्त जर माहीत असेल तर तुम्ही महाराष्ट्र हा जो काही प्रदेश आहे त्या पृथ्वीच्या नकाशामध्ये नेमकं कोणत्या गोलार्धामध्ये आहे ते तुम्ही एक्झॅक्ट त्या ठिकाणी सांगू शकता बघा. तर मग त्यासाठी एक सरळ सिंपल मुद्दा लक्षात ठेवा, बघा, आपल्याला त्या ठिकाणी महाराष्ट्राचं जे अक्षवृत्त आहे ते प्रथमतः क्लिअर पाहिजे. तर पहिला भाग लक्षात ठेवा, आपण जर त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या अक्षवृत्ताबद्दल बोललो बघा, तर महाराष्ट्राचं अक्षवृत्त नेमकं किती आहे हे आपण समजून घेऊया. सरळ सरळ बघा, महाराष्ट्राचं अक्षवृत्त हे 15 ते 22, 15 ते काय बोललोय 22. आता इथं मी एक डॉट डॉट फक्त इथं ठेवतो बघा, इथं नेमकं मला पुढचं बोल तुम्ही काय लिहायचं त्या ठिकाणी, फक्त आता काय करा, इथं आपण डॉट लिहूया. म्हणजे महाराष्ट्राचं जे अक्षवृत्त आहे हे त्या ठिकाणी 15 ते 22 अक्षांशादरम्यान आपला महाराष्ट्र त्या ठिकाणी मोडतो बघा. किती बोललोय, 15 ते 22 अक्षांशादरम्यान. आणि जर तुम्ही आपल्या महाराष्ट्राच्या
या रेखांशाबद्दल बोलले तर पहिला भाग लक्षात ठेवला बघा, महाराष्ट्राचं रेखावृत्त किती आहे, सरळ सरळ भाग लक्षात ठेवला 72 ते ओके, या ठिकाणी आपण जर बघितलं बघा 72 ते 80 रेखांशा दरम्यान, इथं पुन्हा मी डॉट डॉट लिहितो, 72 ते 80 रेखांशाच्या दरम्यान तुम्हाला आपला महाराष्ट्र पाहायला मिळेल. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवला. आता इथं मी डॉट लिहिलं, याचा अर्थ लक्षात ठेवला हा गोलार्ध कोणता आहे हे त्या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायचं आहे. काय बोललं, गोलार्ध कोणता आहे. सुरुवात करू बघा आपण त्या ठिकाणी अक्षवृत्ताला. अक्षवृत्त कशाला म्हणायचं हे आपलं बोलणं झालं. आता ज्या काल्पनिक स्वरूपामध्ये आडव्या रेषा आहेत आपण त्यांना अक्षवृत्त म्हणले. मग पहिला भाग ज्या उभ्या रेषा आहेत आपण त्यांना रेखावृत्त म्हणले. मग महाराष्ट्राचा अक्षवृत्त किती बघा त्या ठिकाणी 15 ते 22 आहे. मग आता पहिला माझा एक मुद्दा लक्षात ठेवला बघा, महाराष्ट्र नेमका कोणत्या गोलार्धामध्ये आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला भारताकडे यावं लागतं. बघा भारत कोणत्या गोलार्धामध्ये आहे. मग भारत ज्या गोलार्धामध्ये आहे त्या गोलार्धामध्ये भारतातले सर्व राज्य आले. मग त्या 28 राज्यांचा आपण विचार करूया. ज्या गोलार्धामध्ये भारत आहे ओके, अक्षवृत्तीय दृष्ट्या आणि रेखावृत्तीय दृष्ट्या त्या गोलार्धामध्ये भारतातले सर्व राज्य आले, म्हणजे महाराष्ट्र पण आलं. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, एक सरळ सिंपल मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे की आपल्याला भारताचं सुरुवातीला काय करू बघा जे अक्षवृत्त आहे त्या अक्षवृत्ताबद्दल आपण बोलूया. तर भारताचे अक्षवृत्त नेमकं किती आहे, तर सरळ सरळ पहिला भाग लक्षात ठेवला बघा, भारत हा त्या ठिकाणी 8 ते किती बोललो या ठिकाणी मी 8 ते प्रॉपर लक्षात ठेवला 8 ते 37 काय बोललोय 8 ते 37 पुन्हा इथे मी डॉट डॉट लिहितो, या रेखांशाच्या दरम्यान त्या ठिकाणी आपल्याला आपला भारत पाहायला मिळेल. किती बोललोय 8 ते 37. आणि जर तुम्ही या ठिकाणी बघा सॉरी रेखावृत्त नाही अक्षवृत्त 8 ते 37 त्या ठिकाणी अक्षांशाच्या दरम्यान तुम्हाला आपला भारत पाहायला मिळतोय. आणि जर तुम्ही भारताच्या रेखांशाबद्दल बोलले तर भारताचा रेखांश हा 68 किती बोलले बघा 68 ते 97 पुन्हा मी इथं डॉट डॉट करतो बघा 68 ते 97 रेखांशाच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी भारत पाहायला मिळतोय. आता सरळ सरळ सिंपल मुद्दा काय करा बघा, एक सिंपल आणि सरळ गोष्ट त्या ठिकाणी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. काय बोललोय, भारताचं अक्षवृत्त 8 ते 37. आता इथं नेमका कोणता गोलार्ध आहे, हा ज्या गोलार्धामध्ये भारत आहे त्या गोलार्धामध्ये भारतातले सर्व राज्य. मग इथं नेमका गोलार्ध कोणता आपण त्याच्याबद्दल बोलूया. आता पहिला माझा एक भाग लक्षात ठेवला बघा, पुन्हा आपण काय करूया या डायग्रामकडे येतो मी. माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवला बघा, काय सांगितलं मी, अक्षवृत्त कशाला म्हणायचं रेखावृत्त कशाला म्हणायचं आपण त्याच्याबद्दल बोललोय. आता थोडंसं आपण एक वेगळा प्रकार बघूया. मी तुम्हाला अक्षवृत्ताबद्दल बोलतो बघा. तुम्हाला काय करायचं या ठिकाणी महत्त्वाचे 3 अक्षवृत्त लक्षात ठेवला. किती अक्षवृत्त बघा 3. आता उत्तर गोलार्धामधलं एक अक्षवृत्त आहे आणि दक्षिण गोलार्धामधलं एक अक्षवृत्त आहे आणि पृथ्वीच्या मधोमध पहिला मुद्दा असा आहे की बघा 0° अक्षवृत्तादरम्यान आडवी रेष आहे म्हणजे काय आलं बघा अक्षवृत्त आलं. मग 0° अक्षवृत्ताच्या दरम्यान एक रेष आहे ज्या रेषेला आपण काय म्हणूया, आपण त्याला त्या ठिकाणी म्हणतो बघा विषुववृत्त. काय बोलतोय विषुववृत्त. त्यानंतर उत्तर गोलार्धामध्ये काय बोललो बघा, उत्तर गोलार्धामध्ये 23.5 उत्तर गोलार्धामध्ये जे अक्षवृत्त आहे आपण त्याला एक नाव दिले आणि आपण त्याला म्हणलो बघा त्या ठिकाणी कर्कवृत्त. काय बोललोय कर्कवृत्त. आणि खाली दक्षिण गोलार्धामध्ये पुन्हा तीच परिस्थिती आहे बघा 23.5 दक्षिण गोलार्धामध्ये जे अक्षवृत्त आहे त्या अक्षवृत्ताला आपण एक नाव दिले आणि ते नाव लक्षात ठेवलं कोणतं बघा मकरवृत्त. मग आता पहिला भाग लक्षात ठेवला आपण अगदी आपल्या लहानपणापासून एक वाक्य ऐकत आलो बघा की भारताच्या एकूण 8 राज्यामधून कर्कवृत्त गेले. काय गेलं बघा त्या ठिकाणी कर्कवृत्त. तुम्हाला असं कुठं ऐकायला भेटतं का की भारतातनं मकरवृत्त गेले, बिलकुल नाहीये. कारण की भारतातनं मकरवृत्त गेलेलं नाहीये. बघा जर भारतातनं जर मकरवृत्त गेलं असतं तर भारत हा त्या ठिकाणी पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धामध्ये असता. पण भारतातनं काय गेलं बघा त्या ठिकाणी कर्कवृत्त गेले म्हणजे 23.5 उत्तर अक्षवृत्त ही लाईन त्या ठिकाणी भारतातनं गेलेली आहे. म्हणजे कर्कवृत्त हे भारतातल्या त्या ठिकाणी एकूण 8 राज्यामधून गेले. आता ते 8 राज्य कोणते तो तुमच्या भारताच्या भूगोलचा भाग आहे, आपण ते भारताच्या भूगोलमध्ये कव्हर करूया. आता फक्त एक लाईन लक्षात ठेवला की भारताच्या 8 राज्यामधून काय केलं बघा कर्कवृत्त. आता कर्कवृत्त हे त्या ठिकाणी कोणत्या गोलार्धामध्ये आहे, उत्तर गोलार्धामध्ये आहे. आणि कर्कवृत्त भारतातून गेले याचा अर्थ लक्षात ठेवला भारत हा त्या ठिकाणी अक्षवृत्तीय दृष्ट्या कोणत्या गोलार्धामध्ये मोडतो बघा, भारत हा अक्षवृत्तीय दृष्ट्या मोडतो बघा त्या ठिकाणी उत्तर गोलार्धामध्ये. कोणत्या गोलार्धामध्ये उत्तर. मग जर भारत जर उत्तर गोलार्धामध्ये मोडतोय म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवला बघा. पुन्हा आपण इथे येतोय. मला सांगा भारताचं मी तुम्हाला अक्षवृत्त आता सांगितलंय म्हणजे बघा आता 0° अक्षवृत्त हे तुमचं काय बघा विषुववृत्त आहे म्हणजे 0 इथं घेऊ आपण बरोबर आहे का नाही. 1 2 3 4 5 6 7
8 पासून काय सुरू झालं या ठिकाणी भारत सुरू झालाय, बरोबर आहे का नाही? आणि 8 पासून जर त्या ठिकाणी भारत सुरू झालेला आहे तर भारत हा त्या ठिकाणी 37 पर्यंत आहे, बरोबर आहे ना, कारण की भारताचं अक्षवृत्त ते आहे. आणि 8 ते 37 मध्ये आपण जर बघितलं बघा तर 15 ते 22 मध्ये आपलं काय येतं या ठिकाणी महाराष्ट्र येतं. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवा, चला महाराष्ट्र हा त्या ठिकाणी पृथ्वीच्या तुम्हाला उत्तर गोलार्धामध्ये पाहायला मिळतो, कारण की भारत उत्तर गोलार्धामध्ये आहे. आणि भारत जर त्या ठिकाणी उत्तर गोलार्धामध्ये असेल अक्षवृत्तानुसार तर भारतातले सर्व राज्य म्हणजे महाराष्ट्र पण लक्षात चला हा त्या ठिकाणी पृथ्वीच्या कोणत्या गोलार्धामध्ये आहे बघा, उत्तर गोलार्धामध्ये. कधी कधी काय होतं माहिती का, आपल्याला प्रश्न असा येतो की खालीलपैकी महाराष्ट्राचं अक्षवृत्त किती आहे. मग इथं तुम्हाला जम्पलिंगमध्ये टाकलं जातं बघा की महाराष्ट्राचं अक्षवृत्त 15 ते 22, 15 ते किती 22, पण पुढचा जो शब्द आहे नेमकं उत्तर आहे, पूर्व आहे, पश्चिम आहे का दक्षिण आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. मग पहिला भाग लक्षात ठेवा, चला बघा महाराष्ट्राचं अक्षांश किंवा महाराष्ट्राचं अक्षवृत्त हे 15 ते 22 उत्तर आहे, म्हणजे महाराष्ट्र हा पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये आहे. हा झाला तुमचा पहिला मुद्दा. म्हणजे आपण काय केलं बघा, अक्षवृत्तानुसार त्या ठिकाणी स्थान बघितलंय आणि अक्षवृत्तानुसार आपल्याला हे कळालं की महाराष्ट्र हा त्या ठिकाणी पृथ्वीच्या कोणत्या गोलार्धामध्ये आहे बघा, उत्तर गोलार्धामध्ये. आता अजून एक वेगळा मुद्दा आहे, त्या या अक्षवृत्तावरनं काय समजतं बघा, आपल्याला हवामान समजतं. मग हवामान कसं समजतं बघा, पुन्हा या ठिकाणी अक्षवृत्ताकडं बघा काय आहे. या ठिकाणी आपण जर विचार केला तर आपल्या पृथ्वीचे बोलले बरं का, एकूण तुम्हाला त्या ठिकाणी हवामानानुसार किंवा अक्षवृत्तानुसार एकूण तुम्हाला आपल्या पृथ्वीवरती 3 बेल्ट पाहायला मिळतात किंवा 3 पट्टे पाहायला मिळतात. हे 3 पट्टे कसे, चला उत्तर गोलार्ध आणि खाली काय बघा त्या ठिकाणी दक्षिण गोलार्ध. मला सांगा 0° अक्षवृत्त आडवी रेषा आहे, 0° अक्षवृत्त ज्याला आपण मागाशी नाव दिले विषुववृत्त, बरोबर आहे का नाही. आता उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे सेम पट्टा आहे बघा. मग 0 ते 23.5 अक्षवृत्त काय बोलले, 0 ते 23.5 उत्तर असेल किंवा 0 ते 23.5 बघा त्या ठिकाणी काय हे तुमचं दक्षिण असेल. या दरम्यान एक हवामानाचा पट्टा आहे बघा, ज्या पट्ट्याचं नाव लक्षात ठेवा, चला उष्णकटिबंधीय पट्टा. काय बोललोय, उष्णकटिबंधीय पट्टा हे नाव त्या ठिकाणी तुम्हाला माहित पाहिजे बघा. त्यानंतर 23.5 ते 66.5 उत्तर म्हणा किंवा खाली त्या ठिकाणी 23 ते 66 दक्षिण म्हणा. इथं पण काय होतं माहिती आहे का, तुम्हाला एक बेल्ट पाहायला मिळतो हवामानाचा, ज्याचं नाव लक्षात ठेवलं बघा त्या ठिकाणी समशीतोष्ण कटिबंधीय पट्टा. काय बोललोय, समशीतोष्ण त्या ठिकाणी कटिबंधीय पट्टा. हा पण एक वेगळा भाग लक्षात ठेवला. इथं पण सेम तेच नाव आहे समशीतोष्ण कटिबंधीय. आणि 66 ते 90 उत्तर म्हणा किंवा त्या ठिकाणी 66 ते 90 खाली दक्षिण म्हणा. इथं तुम्हाला एक हवामानाचा पट्टा पाहायला मिळतो बघा आणि तो आहे त्या ठिकाणी शीतकटिबंधीय पट्टा. आता पहिला तुमचा मुद्दा या ठिकाणी क्लिअर पाहिजे. काय बोललो तुम्हाला मी, मला सांगा इथं 0° अक्षवृत्त आहे आणि 0 ते 23.5 उत्तर हवामानाचा बेल्ट कोणता बघा त्या ठिकाणी उष्णकटिबंधीय. आणि आपण जर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला बघा, महाराष्ट्र हा त्या ठिकाणी 15 ते 22 अक्षवृत्ताच्या दरम्यान म्हणतो. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवा, चला महाराष्ट्र या ठिकाणी जागतिक हवामानाचा आपण जर विचार केला बघा तर या पृथ्वीच्या उष्णकटिबंधीय या बेल्टमध्ये म्हणतो. हा एक वेगळा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा. आता सेकंड आपण येतोय कशानुसार बघा, रेखावृत्तानुसार. मग जसं मी तुम्हाला सांगितलं की जर महाराष्ट्र रेखावृत्तानुसार कोणत्या गोलार्धामध्ये आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचंय तर त्या अगोदर तुम्हाला भारत हा रेखावृत्तानुसार कोणत्या गोलार्धामध्ये आहे ते समजणं आवश्यक आहे. मग भारत ज्या गोलार्धामध्ये भारतातले सर्व राज्य रेखावृत्तानुसार त्याच गोलार्धामध्ये, बरोबर आहे का नाही. हे आपण त्या ठिकाणी काय करू बघा, आता इथं लक्षात ठेवूया. मग त्यासाठी आपण एक अशी एक डायग्राम काढली होती मी की भारताचा रेखावृत्त नेमका किती आहे तर 68 ते किती बघा त्या ठिकाणी 97 आहे. मग आता पुढं काय, म्हणजे इथं नेमकं तुम्हाला पूर्व गोलार्ध लिहायचं आहे का पश्चिम गोलार्ध लिहायचं आहे, उत्तर लिहायचं का दक्षिण लिहायचं आहे ते त्या ठिकाणी काय करायचं बघा आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग त्यानुसार जसं मी तुम्हाला आता मागाशी बोललो होतो की 0° अक्षवृत्त हे त्या ठिकाणी पृथ्वीच्या मधोमध आहे आणि ज्याला एक आडवी रेषा आहे ती ज्याला आपण नाव दिलं बघा विषुववृत्त. तसं इथं काय करा बघा, जर तुम्हाला रेखावृत्तानुसार भारताचं स्थान समजून घ्यायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा काय करावं लागलं बघा, असा पृथ्वीचा एक छोटासा आपण ज्याला म्हणूया इथं एक चपट्या आकाराचा प्रॉपर एक नकाशा जो आहे तो बघा त्या ठिकाणी तुम्हाला काढावा लागेल. पहिला माझा एक मुद्दा लक्षात ठेवला बघा, पृथ्वीच्या मधोमध काय बोललो बघा, मधोमध. जसं मी तुम्हाला मगाशी आडवी रेष त्या ठिकाणी काढून दाखवली होती, आता उभी रेष आपण काढलेली आहे. मग बघा हे झालं तुमचं त्या ठिकाणी काय 0° रेखावृत्त किंवा आपण ज्याला रेखांश म्हणूया. आता काय करा बघा, नेहमी माझा एक पॉईंट लक्षात ठेवा, हे काय केलं आपण त्या ठिकाणी मधोमध एक रेष मारलेली आहे, बरोबर आहे का नाही. आता पहिला मुद्दा असा आहे, जर तुम्ही या 0° रेखावृत्ताच्या
जर पश्चिमेकडे जर गेले बघा, कुठं त्या ठिकाणी पश्चिमेकडं, तर तुमचा रेखांश लिहिताना तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, पश्चिम हा शब्द लिहायचा आहे. याचा अर्थ लक्षात ठेवा. चला, त्या ठिकाणी तुम्ही पृथ्वीच्या पश्चिम गोलार्धामध्ये आहेत. आणि जर तुम्ही या 0 रेखावृत्ताचे जर पूर्वेकडे गेले तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, पूर्व हा शब्द लिहायचा आहे. याचा अर्थ लक्षात ठेवा. चला, तुम्ही त्या ठिकाणी पृथ्वीच्या पूर्व गोलार्धामध्ये आहेत. पण हे समजून घ्यायचं कसं, हा एक वेगळा मुद्दा आहे. मग त्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, 0 रेखावृत्त. मग बघा सरळ -1 -2 -3 मायनस आहे ते, कारण की आपण इकडे चाललोय, पाठीमागे चाललोय. मग मला सांगा, इथं मी भारताचं रेखावृत्त लिहिलंय. मग रेखावृत्त लिहित असताना असं मी काही इथं प्लस मायनस केलंय का, किंवा मायनस असं केलंय का? बिलकुल नाहीये. मी फक्त काय केलं बघा, 68 ते 97 असं लिहिलंय. मी असं लिहिलंय का, भारताचा रेखावृत्तीय विस्तार हा 68 म्हणजे -68 ते त्या ठिकाणी 97 ओके पश्चिम रेखांशा दरम्यान आहे, असं मी काहीच लिहिलेलं नाहीये. सरळ फक्त मी काय केलं बघा, 68 ते 97 असं लिहिलेलं आहे. याचा अर्थ लक्षात ठेवा. चला, आपण हे रेखावृत्त मोजताना काय केलं माहिती आहे का, पूर्वेकडे चाललोय. कुठं चाललोय? पूर्वेकडे, कारण की पश्चिमेकडे प्लस आहे आणि पश्चिमेकडे मायनस आहे आणि पूर्वेकडे काय बघा त्या ठिकाणी हे तुमचं प्लस आहे. अरे बरोबर आहे का नाही? मग माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवा. चला, ज्यावेळेस तुम्ही बघा 1 2 3 4 5 6 असं करत त्या ठिकाणी तुम्ही आता बघा 68 ते 97 पर्यंत. बघा पहिला मुद्दा असा आहे, तुम्ही 68 ते 97 आले म्हणजे डायरेक्ट तुम्ही पूर्व गोलार्धामध्ये गेले. समजते काय बोललो मी? याचा अर्थ लक्षात ठेवा. चला बघा, की भारत हा या रेखावृत्तीय दृष्ट्या ज्याला आपण म्हणूया, तुम्हाला पाहायला मिळतो बघा इथं पूर्व गोलार्धामध्ये. मग जर भारत जर पूर्व गोलार्धामध्ये आहे तर भारतातले सर्व राज्य हे त्या ठिकाणी पूर्व गोलार्धामध्येच येतात. कधी कधी काय होतं माहिती आहे का, पूर्व गलती कशी करता बघा, तुम्हाला सांगतो. आता जसा हा आपला भारताचा नकाशा आहे, इथं पश्चिम साईडला आपला महाराष्ट्र आहे बघा, बरोबर आहे की नाही? पश्चिम साईडला. मग ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी रेखावृत्त लिहितो किंवा ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी अक्षवृत्त लिहितो, आपल्या माइंडमध्ये काय चालतं माहिती आहे का, महाराष्ट्राचं अक्षवृत्त हे 15 ते 22 उत्तर कसं असेल, कारण की आपण उत्तर याला कन्सिडर करतो इकडं. आणि रेखावृत्त पूर्व कसं असेल, कारण की आपण पूर्व इकडे कन्सिडर केलंय. पण मित्रांनो, हा जो भाग आहे हा भागच त्या ठिकाणी उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये आहेत. मग हा पूर्णपणे भाग जर उत्तर पूर्व गोलार्धामध्ये असेल तर भारतातले सर्व राज्य हे तुम्हाला उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्येच पाहायला मिळतील. हा एक वेगळा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे. म्हणजे इथं तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, एक शब्द ऍड करायचा आहे आणि तो म्हणजे कोणता बघा त्या ठिकाणी पूर्व. म्हणजे महाराष्ट्र हा अक्षवृत्तीय दृष्ट्या तुम्हाला पाहायला मिळतो बघा उत्तर गोलार्धामध्ये आणि रेखावृत्तीय दृष्ट्या तुम्हाला पाहायला मिळतो बघा त्या ठिकाणी पूर्व गोलार्धामध्ये. आता सरळ सरळ बघा, इथं आपण थोडासा जर वेगळा विचार केला तर पहिला भाग लक्षात ठेवला बघा, महाराष्ट्राचा हा जो अक्षांश आहे आणि महाराष्ट्राचा हा जो काही त्या ठिकाणी रेखांश आहे, पहिला भाग अक्षांश लक्षात ठेवला 15 ते किती बघा 22 हा महाराष्ट्राचा अक्षांश आहे. 22 आता उत्तर आहे ते, ठीक आहे. पण चला तो आता इथं मी लिहित नाहीये, इथं फक्त 15 ते 22 म्हणूया. आणि ज्यावेळेस तुम्ही रेखावृत्ताबद्दल बोलता बघा, रेखांश हा महाराष्ट्राचा किती आहे 72 ते किती बघा त्या ठिकाणी 80 पूर्व रेखांश आहे. मग आता एक सरळ मुद्दा, महाराष्ट्राच्या अक्षवृत्तामध्ये म्हणजे 15 ते 22 तुम्हाला 7 अक्षांशाचा फरक पाहायला मिळतो बघा. किती बोललोय? 7 अक्षांश. आणि जर तुम्ही रेखावृत्ताबद्दल बोलले तर महाराष्ट्राच्या या रेखावृत्तामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी 8 रेखांशाचा फरक पाहायला मिळतो. याचा अर्थ लक्षात ठेवा. चला, आपण विस्तार पाहतोय, याचा अर्थ असा होतो की महाराष्ट्राच्या या अक्षवृत्तीय विस्तारापेक्षा रेखावृत्तीय विस्तार हा तुम्हाला कसा पाहायला मिळतो बघा, हा त्या ठिकाणी जास्त पाहायला मिळतो. काय बोलू तुम्हाला मी, महाराष्ट्राच्या अक्षवृत्तीय विस्तारापेक्षा तुम्हाला हा जो रेखावृत्तीय विस्तार आहे तो नेहमी लक्षात ठेवतो कसा पाहायला मिळतो बघा, त्या ठिकाणी जास्त पाहायला मिळतो. आणि म्हणून महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी या ठिकाणी 800 किलोमीटर आहे आणि उत्तर दक्षिण लांबी या ठिकाणी किती बघा, ही तुमची 700 किलोमीटर आहे. हा पण एक वेगळा मुद्दा या ठिकाणी काय करा बघा लक्षात ठेवा. चला, आता रेखावृत्तानुसार एक तर तुम्हाला आता स्थान समजलं, म्हणजे महाराष्ट्र हा पृथ्वीच्या रेखांशानुसार पूर्व गोलार्धामध्ये आहे आणि अक्षवृत्तानुसार त्या ठिकाणी उत्तर गोलार्धामध्ये. आता रेखावृत्तानु तुम्हाला काय समजतं माहितीये का, प्रमाण वेळ पण समजते बघा, प्रमाण वेळ. आता प्रमाण वेळ कशी, चला बोलू आपण त्या ठिकाणी. मग पहिला भाग लक्षात ठेवा. चला बघा, रेखावृत्तावरनं तुम्हाला या ठिकाणी प्रमाण वेळ कशी समजते आपण त्याच्याबद्दल चर्चा करू, ठीक आहे. चला, आता जर तुम्ही आपल्या महाराष्ट्राच्या 4 अंतिम टोकाकडे गेले बघा, 4 अंतिम टोक आपल्या राज्याचे, हे 4 अंतिम टोक कोणते, म्हणजे पहिला भाग महाराष्ट्राच्या बघा तुम्ही अति पूर्वेकडे गेले, अति पूर्वेकडे गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक ठिकाण आहे बघा, ज्या ठिकाणचं नाव लक्षात ठेवा. चला, भामरागड जे गडचिरोलीमध्ये आहे. महाराष्ट्राच्या अति पश्चिमेकडे पालघर जिल्ह्यामध्ये एक ठिकाण आहे बघा, ज्या ठिकाणचं नाव लक्षात ठेवा. चला, डहाणू. अति उत्तरेकडे बघा नंदुरबार जिल्ह्यामध्ये धडगाव आहे
आणि अति दक्षिणेकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या ठिकाणी काय बघा दोडा मार्ग आहे। आपल्याला इथं दडगावबद्दल इथं विचार करायचा नाही आहे, दोडा मार्गबद्दल विचार करायचा नाही आहे। मी तुम्हाला बोलतोय अति पश्चिम आणि अति पूर्व, कारण की आपण रेखावृत्त बघतोय। मग आता मला सांगा, जर तुम्ही अति पश्चिम म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्राचं रेखावृत्त जर बघितलं तर महाराष्ट्राचं रेखावृत्त हे 72 ते किती आहे मित्रांनो, या ठिकाणी 80 पूर्व रेखावृत्त आहे, बरोबर आहे की नाही। म्हणजे महाराष्ट्राच्या रेखावृत्तामध्ये 72 ते 80 म्हणजे तुम्हाला 8 रेखांशाचा फरक पाहायला मिळतो। किती बोलले त्या ठिकाणी 8 रेखांश। आणि आता एक वाक्य मी असं बोलतोय जे तुम्ही आता लाईफ टाइम लक्षात ठेवायचं, कुठं पण बरं का, हे बदलणार नाहीये, हे काहीच नाहीये। एक रेखावृत्त किंवा एक रेखांश, काय बोललो मी, एक रेखावृत्त किंवा एक रेखांश जो असतो बघा, एक रेखावृत्त किंवा एक रेखांश म्हणजे 4 मिनिटं असतात। किती बघा त्या ठिकाणी 4 मिनिटं, काय बोललो त्या ठिकाणी 4 मिनिटं। मग मला सांगा आता महाराष्ट्राच्या रेखावृत्तामध्ये तुम्हाला फरक कितीचा पाहायला मिळेल बघा त्या ठिकाणी 8 रेखावृत्त। मग आता 8 गुणिले 4 करा, बरोबर आहे का नाही, 4 मिनिटं आहेत ते। मग ज्यावेळेस तुम्ही 8 गुणिले 4 करता तुमचं उत्तर आलं बघा त्या ठिकाणी 32 मिनिटं। म्हणजे महाराष्ट्राच्या अति पश्चिमेकडल्या वेळेमध्ये आणि अति पूर्वेकडल्या वेळेमध्ये तुम्हाला 32 मिनिटाचा फरक पाहायला मिळतो। किती मिनिटाचा बोललोय 32, पण हा अति पूर्वेकडली जी वेळ आहे या पश्चिमेकडल्या वेळेपेक्षा पुढे आहे ना, कारण की पुढे का हे लक्षात ठेवा, चला प्लस मध्ये चाललोय आपण, बरोबर आहे की नाही। 1 2 3 4 68 इथून भारत सुरू झाला, बरोबर आहे की नाही, 68 पुढे गेलो 72, 72 ते 80 आपण पुढे चाललोय ना। मग पुढे चाललं म्हणजे काय करा बघा त्या ठिकाणी प्लस करा, ओके। जर पाठीमागं आपण येतोय तर तुम्हाला मायनस करावं लागेल। म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवायचा बघा, आपण जर बघितलं तर या ठिकाणी सरळ सरळ आपण असं म्हणू शकतो बघा की महाराष्ट्राचं जे काही अति पश्चिमेकडली वेळ आहे आणि अति जी काही पूर्वेकडली वेळ आहे बघा, या वेळेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी 32 मिनिटाचा फरक पाहायला मिळतो। म्हणजे या डहाणूला म्हणजे अति पश्चिमेकडं कन्सिडर करा, जर सकाळचे 8 वाजले इमॅजिन करा, तर या ठिकाणी अति पूर्वेकडे बघा त्या ठिकाणी किती वाजता 8 वाजून 32 मिनिटं होता, पुढे गेलो आपण, बरोबर आहे की नाही। जर इथं भामरागडला सकाळचे 8 वाजून 32 मिनिटं झालेत तर तुम्ही काय करा बघा 32 मिनिटं पाठीमागे या, इकडे सकाळचे 8 वाजले, ओके। म्हणजे हे तुम्हाला कशावरनं कळलं आता, ते कळलं या रेखावृत्तावरनं। बरं सेम ॲज इट इज परिस्थिती भारताबद्दल पण आहे, बरोबर आहे की नाही। आता मला सांगा, जर तुम्ही भारताच्या या रेखावृत्ताबद्दल बोलले बघा, भारताचं रेखावृत्त किती आहे 68 ते 97, परंतु त्यासाठी तुम्हाला भारताचे 4 एंडिंग पॉईंट, जसं मी तुम्हाला आता महाराष्ट्राचे 4 एंडिंग पॉईंट सांगितले तसं तुम्हाला भारताचे पण त्या ठिकाणी 4 एंडिंग पॉईंट माहीत असणं आवश्यक आहे बघा, की जिथं आपला भारत संपतो। तसं आता हे थोडंसं म्हणजे भारताच्या भूगोलमधला पार्ट आहे, पण त्याला विषय निघालाय तर त्या ठिकाणी आपण थांबू नये, ते डायरेक्ट तोही तुमचा मुद्दा मी क्लिअर करून देतो बघा। माझा पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा बघा, आपण त्या ठिकाणी जर विचार केला तर भारताच्या अति उत्तरेकडे हे तुमचं दप्तर आहे, ज्याच्याशी आपल्याला आता काही घेणं नाहीये। अति दक्षिणेकडे बघा कन्याकुमारी आहे, आपण त्याचा पण इथं विचार नाही करायला। बघा अति पूर्वेकडे जर तुम्ही गेले बघा, भारताच्या अति पूर्वेकडे अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये एक ठिकाण आहे, ज्या ठिकाणचं नाव लक्षात ठेवायचं किंबथू। अति पश्चिमेकडे गुजरात राज्यामध्ये एक ठिकाण आहे बघा, ज्या ठिकाणचं नाव लक्षात ठेवायचं गुवारमोठा। मग जर तुम्ही आपल्या भारताचा या ठिकाणी रेखावृत्त जर बघितलं तर पहिला भाग लक्षात ठेवायचा, भारताचं रेखावृत्त हे 68 ते 72 पूर्व रेखांश आहे, पूर्व रेखांश आहे। मग मला सांगा आता 72 मायनस जर आपण 68 केले, आपलं उत्तर आलं 29 रेखांश। म्हणजे भारताच्या रेखांशामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी 29 रेखांशाचा फरक पाहायला मिळतो। किती बोलले त्या ठिकाणी 29 रेखांश, सॉरी 68 ते हे 97 आहे, 72 झाले ते 68 ते किती बघा त्या ठिकाणी 97, ओके। हे झालं भारताचं रेखावृत्त 68 ते 97। मग जर तुम्ही इथं जर बघितलं बघा तर 29 रेखांशाचा फरक त्या ठिकाणी तुम्हाला भारताच्या या रेखावृत्तामध्ये पाहायला मिळतो। मग एक रेखावृत्त म्हणजे चला या ठिकाणी 4 मिनिटं, बरोबर आहे का नाही। मग जर 29 गुणिले आपण जर 4 केले तर तुमचं उत्तर आलं बघा त्या ठिकाणी 116 मिनिटं। याचा अर्थ लक्षात ठेवायचा, भारताच्या आता इथं 116 मिनिटं आपण जर त्याला जर तासामध्ये कन्वर्ट केलं तर 1 तास 56 मिनिट हे त्याचं काय होतं बघा त्या ठिकाणी उत्तर निघतं 1 तास 56 मिनिटं। किंवा एक कालमापनामध्ये थोडंसं एक सूत्रता येण्यासाठी आपण त्याला सरळ 2 तास पण म्हणू शकतो, कारण की MPSCने आतापर्यंत हे असं तर काही विचारलं नाही, डायरेक्ट 2 तास म्हणलेलं आहे, ठीक आहे। म्हणजे एक अंदाजे त्या ठिकाणी हे पुढं 2-4 मिनिटं केले होतं, परंतु प्रॉपर टाइम किती बघा त्या ठिकाणी 1 तास 56 मिनिटं। याचा अर्थ असा होतो अति पश्चिमेकडल्या वेळेमध्ये आणि अति पूर्वेकडल्या वेळेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी 2 तासाचा फरक पाहायला मिळतो। जर इथं सकाळचे 8 वाजले तर या भागामध्ये सकाळचे 10 वाजता,
जर या भागामध्ये दुपारचे 12 वाजले, इथं दुपारचे किती होता बघा त्या ठिकाणी 2 होता. बरं, हे झालं महाराष्ट्र संदर्भात, हे झालं भारता संदर्भात. सेम तुमची परिस्थिती जागतिक प्रमाण वेळे संदर्भात पण आहे. ती कशी, चला तो पण आता मुद्दा काढलेलाच आहे, तो आपण त्या ठिकाणी क्लिअर करून टाकूया. माझा पहिला पॉईंट लक्षात ठेवा बघा, इथं तुम्हाला काय करायचं, जसं मी तुम्हाला भारताच्या प्रमाण वेळेमध्ये महाराष्ट्राच्या प्रमाण वेळेमध्ये पूर्णपणे काय केलं बघा, आपण फरक त्या ठिकाणी बघितलेला आहे. तसं जागतिक प्रमाण वेळ काय बोललो बघा, जागतिक प्रमाण वेळ आणि ही जी भारताची प्रमाण वेळ आहे, इथं पण त्या ठिकाणी तुम्हाला काही फरक पाहायला मिळतो. हा फरक कोणता, आपण त्याच्याबद्दल चर्चा करूया. ठीक आहे, चला मग पहिला माझा मुद्दा लक्षात ठेवा बघा, जर आपल्याला जागतिक प्रमाण वेळ जर काढायची आहे, तर जागतिक प्रमाण वेळ आपण कन्सिडर केली कुठून बघा त्या ठिकाणी, या तुमच्या 0° रेखावृत्तापासून पूर्वेकडे चाललोय आपण. हां, जर आपण पश्चिमेकडे जर चाललो तर ते थोडंसं वेगळं येऊन जाईल ते, पण आपण आता पूर्वेकडे चाललोय. मग आपल्याला प्रमाण वेळ काढायची, ती पण जागतिक. मग 0° रेखावृत्तावरनं काय केलं बघा, आपण त्या ठिकाणी जागतिक प्रमाण वेळ आपली निश्चित केलेली आहे. कशावरनं, 0° रेखावृत्तावरनं. आणि 0° रेखावृत्त हे नेमकं कोणत्या देशातून गेले, तर पहिला भाग लक्षात ठेवला बघा, हा जो इंग्लंड देश आहे, काय बोलतोय त्या ठिकाणी, हा जो काही त्या ठिकाणी इंग्लंड देश आहे, आणि इंग्लंड देशामध्ये एक शहर आहे बघा, ज्या शहराचं नाव लक्षात ठेवला ते आहे बघा तुमच्या त्या ठिकाणी ग्रीनविच नावाचं शहर. कोणतं, ग्रीनविच. इथून काय केलं बघा त्या ठिकाणी तुमचं 0° रेखावृत्त गेलेले. यापुढे आता 0 आहे. ओके, मग आपण जर बघितलं बघा, सरळ त्या ठिकाणी आपण उभ्या रेषांचा विचार करतोय. आपण जर सरळ बघितलं 68 पासून काय सुरू झाला त्या ठिकाणी, आपला भारत सुरू झालेला आहे. आणि पहिला भाग लक्षात ठेवला, मग आपण काय केलं बघा, भारताची प्रमाण वेळ निश्चित केली 82.5 पूर्व रेखावृत्तावरनं. कुठून निश्चित केली बघा त्या ठिकाणी, 82.5 पूर्व. आणि अजून जर तुम्ही थोडंसं जर पुढे गेले बघा, तर 97 पूर्व रेखांशाच्या दरम्यान आपण ज्याला म्हणूया आपला भारत आहे. मग आता पहिला भाग लक्षात ठेवला बघा, हे तुमचं 82.5 पूर्व रेखावृत्त नेमकं कुठून गेले, तर भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये एक जिल्हा आहे बघा, ज्या जिल्ह्याचं नाव लक्षात ठेवला अलाहाबाद नावाचा जिल्हा. आणि या अलाहाबाद नावाच्या जिल्ह्यामध्ये एक शहर आहे, ज्या शहराचं नाव त्या ठिकाणी लक्षात ठेवला मिर्झापूर. आणि या मिर्झापूर शहरामध्ये एक किल्ला आहे बघा, ज्या किल्ल्याचं नाव लक्षात ठेवला आपण ज्याला आशरगड नावाचा किल्ला म्हणूया. आशरगड, काही ठिकाणी शंकरगड पण बोललं जातं, परंतु प्रॉपर लक्षात ठेवला आशरगड. इथून काय केलं बघा, हे तुमचं 82.5 पूर्व रेखावृत्त गेलेलं आहे. आणि या 82.5 पूर्व रेखावृत्तावरून आपण काय केले बघा, आपल्या भारताची प्रमाण वेळ या ठिकाणी कन्सिडर केलेली आहे. बऱ्याचदा कधी कधी प्रश्न असा असतो बघा, की जागतिक प्रमाण वेळ ही कोणत्या शहरावरनं काढली जाते आणि भारताची प्रमाण वेळ ही त्या ठिकाणी कोणत्या शहरावरनं काढली जाते. तर जागतिक प्रमाण वेळ ग्रीनविच शहर आणि भारताची अलाहाबाद येईल किंवा मिर्झापूर येईल, हे 2-3 ठिकाण लक्षात ठेवतो. ठीक आहे, कारण की कधी कधी काय होतं माहिती आहे का, अलाहाबाद असं येऊन जातं, कधी कधी मिर्झापूर पण येतं, कधी कधी तो किल्ला पण येतो बघा आशरगड नावाचा. 2-3 नावं आहेत जे त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आता आपला मेन पॉईंट मला सांगा, मग जागतिक प्रमाण वेळेमध्ये आणि भारताच्या प्रमाण वेळेमध्ये किती रेखांशाचा फरक आहे. जागतिक प्रमाण वेळ 0° रेखावृत्त आणि भारताचे किती 82.5 पूर्व. म्हणजे सरळ सरळ स्पष्ट आहे, फरक कितीचा बघा, 82.5चाच आहे, बरोबर आहे का नाही. आणि मग एक रेखावृत्त म्हणजे तुम्हाला मगाशी बोललोय मी 4 मिनिटं, मग 82.5 गुणिले आपण जर 4 केलं बघा, तर तुमचं उत्तर त्या ठिकाणी आलं 330 मिनिटं. किती मिनिटं बोललोय, 330 मिनिटं. आपण जर त्याला तासामध्ये कन्वर्ट केलं तर तुमचं उत्तर आलं बघा त्या ठिकाणी 5.5 तास. हे काय झालं त्या ठिकाणी, हा फरक आला. म्हणजे जागतिक प्रमाण वेळेमध्ये आणि भारताच्या प्रमाण वेळेमध्ये तुम्हाला 5.5 तासाचा फरक पाहायला मिळतो. पण हा फरक कसा ते पण समजून घ्या. म्हणजे बघा, जर तुम्ही विचार केला जागतिक प्रमाण वेळेपेक्षा भारताची प्रमाण वेळ ही 5.5 तासांनी तुम्हाला मागं कन्सिडर करायची का पुढे कन्सिडर करायची, हे जर तुम्हाला समजून घ्यायचंय तर तुम्हाला इथे यावं लागतं बघा ह्या डायग्रामकडं. मला सांगा आता या ठिकाणी भारत हा जो देश आहे हा 0° रेखावृत्ताच्या पुढे बघा, हा पुढे आहे. मग जर पुढे आहे तर सरळ सरळ काय बघा, ही प्रमाण वेळ जी आहे आपली 5.5 तासाची ती पुढेच असणार आहे, मागं नसणार आहे, बरोबर आहे का नाही. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवला बघा, जागतिक प्रमाण वेळेपेक्षा जागतिक प्रमाण वेळेमध्ये आणि आपल्या भारताच्या प्रमाण वेळेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी 5.5 तासाचा फरक पाहायला मिळतो. आणि भारताची प्रमाण वेळ ही जागतिक प्रमाण वेळेपेक्षा बघा त्या ठिकाणी काय 5.5 तासांनी पुढे आहे. पण प्रश्न तुम्हाला सरळ सरळ तर येणं पॉसिबल नाही आहे. मला सांगा, जर तुम्हाला प्रश्न जर हा विचारला की भारताची प्रमाण वेळ, आता हे 5.5 तास आपल्याला कळालं, परंतु बऱ्याचशा मुलांना अजून मागं आहे का पुढं आहे इथं थोडा डाऊट येतो बघा. तरी पुन्हा एकदा रिपीट करतो बघा, जर तुम्हाला प्रश्न जर हा आला की भारताची प्रमाण वेळ, काय बोललोय, भारताची प्रमाण वेळ
ही जागतिक प्रमाण वेळेपेक्षा 5.5 तासांनी काय करा त्या ठिकाणी पुढे समजा। आणि जर प्रश्न जर हा आला की जागतिक प्रमाण वेळ, काय बोललो बघा, जागतिक प्रमाण वेळ ही भारताच्या प्रमाण वेळेपेक्षा, आता तुम्हाला ही विचारली 5.5 तासांनी, आता मला सांगा ही कशी असेल, या ठिकाणी सरळ सरळ मागे असेल, बरोबर की नाही, कारण हे मागे यायचे, हे त्या ठिकाणी पुढे आहे। म्हणजे पहिला मुद्दा लक्षात ठेवा, चला हे अशा प्रकारचे जर तुम्हाला प्रश्न आले तर हे प्रश्न त्या ठिकाणी तुमचे या भागामध्ये क्लिअर असणं आवश्यक आहे। म्हणजे सरळ सरळ बघा, तुम्हाला भारताचं स्थान आणि भारताचा जो काही विस्तार आहे बघा, हे त्या ठिकाणी आपण इथं कव्हर केले। म्हणजे पहिला मुद्दा जर आपण भारत नाही, महाराष्ट्र, ओके, हा भारत पण आपण बघितलं, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे। सरळ पहिला भाग लक्षात ठेवतो बघा, आपण महाराष्ट्राचा स्थान आणि महाराष्ट्राचं या ठिकाणी विस्तार कव्हर केलेला आहे बघा। महाराष्ट्राचं अक्षवृत्तीय स्थान आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचं अक्षवृत्तीय स्थान हे 15 ते 22 त्या ठिकाणी उत्तर अक्षवृत्तामध्ये आपला महाराष्ट्र त्या ठिकाणी मोडतो बघा। आणि जर तुम्ही रेखावृत्ताबद्दल बोलले तर महाराष्ट्र हा त्या ठिकाणी 72 ते 80 पूर्व रेखांशामध्ये आपल्याला त्या ठिकाणी महाराष्ट्र मोडताना पाहायला मिळेल। म्हणजे अक्षवृत्तीय दृष्ट्या महाराष्ट्र हा पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये आहे आणि रेखावृत्तीय दृष्ट्या त्या ठिकाणी कोणत्या गोलार्धामध्ये बघा तर तो तुम्हाला त्या ठिकाणी पूर्व गोलार्धामध्ये पाहायला मिळतो। हे तुम्हाला बेसिक माहिती आहे जी आपल्याला या भागामध्ये माहित असणं आवश्यक होतं। आता थोडंसं या पुढे एक एक पॉईंट आपण कव्हर करतोय। आपण त्या ठिकाणी स्थान आणि विस्तार बघितलाय। आता सेकंड एक तुमचा मुद्दा क्लिअर करतो बघा, आपल्याला काय करायचं माहिती आहे का, महाराष्ट्राचं जे क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ त्या ठिकाणी तुम्हाला कव्हर करायचं आहे। मग कसं बघा, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ त्या ठिकाणी पाहत असताना पहिला मुद्दा आपल्याला भारताचं एकूण क्षेत्रफळ जे आहे ते क्षेत्रफळ त्या ठिकाणी इथं माहीत असणं आवश्यक आहे बघा। काय सांगतोय, मग भारताचं एकूण त्या ठिकाणी क्षेत्रफळ किती आहे, तर भारताचं एकूण क्षेत्रफळ बघा 32,87,263 चौरस किलोमीटर हे त्या ठिकाणी आपल्या भारताचं एकूण क्षेत्रफळ आहे। मग जर आपण या भारताच्या एकूण क्षेत्रफळाचा विचार केला तर बघा, भारतामध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळ आहे बघा त्या ठिकाणी राजस्थान राज्याचं, कुणाचं बघा त्या ठिकाणी, राजस्थानचं। जवळजवळ आपण जर राजस्थानबद्दल बोलू बघा तर राजस्थानचं एकूण क्षेत्रफळ 3,42,000 ओके 242 चौरस किलोमीटर हे त्या ठिकाणी राजस्थानचं एकूण क्षेत्रफळ आहे। जर 2 नंबर आपण जर बघितलं बघा, MP आहे म्हणजे मध्य प्रदेशचं एकूण क्षेत्रफळ बघा 3,08,252 चौरस किलोमीटर हे त्या ठिकाणी MPचं एकूण क्षेत्रफळ आहे। आणि जर आपण आपल्या महाराष्ट्राबद्दल बोललो तर पहिला भाग लक्षात ठेवा, महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर हे त्या ठिकाणी तुम्हाला काय पाहायला मिळतं बघा, आपल्या राज्याचं एकूण जे क्षेत्रफळ आहे ते तुम्हाला पाहायला मिळतं। याचा अर्थ लक्षात ठेवा बघा, भारताच्या एकूण भूभागापैकी किंवा भारतामध्ये या ठिकाणी आपण जर क्षेत्रफळाचा विचार केला क्षेत्रफळाचा, तर क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा जो क्रमांक लागतो भारतामध्ये, हा क्रमांक लक्षात ठेवा किती बघा, तर तो 3रा क्रमांक आहे। हा एक वेगळा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे। आणि जर आपण भारताबद्दल बोललो बघा तर जगाच्या एकूण म्हणजे जर आपण जागतिक लेवलवर जर विचार केला बघा तर जगामध्ये भारताचा क्षेत्रफळानुसार या ठिकाणी क्रमांक कितवा आहे बघा, 7वा क्रमांक आहे। आणि पहिला भाग लक्षात ठेवा, जगाच्या एकूण भूभागाच्या 2.42% जे क्षेत्र आहे ते कोणी आपलं बघा, आपल्या भारताने व्यापलेलं आहे। आणि मग या 2.42 पैकी आपण जर बघितलं तर 9.36% जो एरिया आहे तो एरिया त्या ठिकाणी कोणी कव्हर केला बघा, आपल्या महाराष्ट्राने कव्हर केलेला आहे। म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवा, जर तुम्हाला परीक्षेमध्ये अशा प्रकारचा जर प्रश्न आला की खालीलपैकी महाराष्ट्राने भारताच्या एकूण भूभागापैकी किती टक्के भाग व्यापलेला आहे, तर तो एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे बघा, किती टक्के, तर 9.36% जो भाग आहे तो आपल्या महाराष्ट्राने इथं व्यापलेला आहे। तो एक भाग लक्षात ठेवा। आता जसं मी तुम्हाला सांगितलंय, भारतामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ त्या ठिकाणी राजस्थानचं आहे, मध्य प्रदेश आहे आणि सेकंड कोणतं बघा, महाराष्ट्र आहे। अजून एक वेगळा मुद्दा, जर तुम्ही भारताच्या एकूण क्षेत्रफळाबद्दल बोलले बघा तर भारताचं क्षेत्रफळ पाकिस्तानच्या क्षेत्रफळापेक्षा 4 पट मोठं आहे। किती पट बघा, 4 पट। आणि जपान हा जो काही देश आहे बघा, या जपानच्या क्षेत्रफळापेक्षा तुम्हाला 8 पट मोठं पाहायला मिळते। म्हणजे 4 पाकिस्तान अख्खेच्या अख्खे भारतामध्ये समाविष्ट होऊ शकता, 8 जपान देश भारतामध्ये बसू शकता, एवढा मोठा त्या ठिकाणी भारत आहे। आता पहिला मुद्दा असा आहे, मग बघा राजस्थान हे जे काही राज्य आहे जे भारतामध्ये सर्वात मोठं आहे क्षेत्रफळाने, बघा जगामध्ये एक देश आहे ज्या देशाचं नाव त्या ठिकाणी लक्षात ठेवा, रिपब्लिकन ऑफ कांगो। या रिपब्लिकनचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढं क्षेत्रफळ राजस्थानचं, तो एक वेगळा मुद्दा। जगामध्ये बघा एक देश आहे ज्या देशाचं नाव लक्षात ठेवा, ओमान।
ओमानचं जेवढं क्षेत्रफळ तेवढं क्षेत्रफळ एमपीचं आहे. आणि जगामध्ये बघा एक देश आहे ज्या देशाचं नाव लक्षात ठेवा, त्याला इटली. इटलीचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढं क्षेत्रफळ बघा त्या ठिकाणी महाराष्ट्राचं. हां, इथं अजून एक मुद्दा, लगेच तुम्ही काय करताल, हां मग सरांनी सांगितलं आपल्याला, मग लगेच आपलं गुगल क्रोम ओपन करायचं, लगेच या ठिकाणी देशांची नावं सर्च करायचे. मग तुम्हाला प्रॉपर आकडेवारी जुळणार नाही आहे. तर पहिला भाग लक्षात ठेवा बघा, भूगोलामध्ये काही कंटेंट असा असतो जो तुम्हाला अंदाजित कन्सिडर म्हणजे अंदाजित त्याचा तो तुम्हाला समजावा लागतो बघा. आता जर मी तुम्हाला इटलीबद्दल बोलतो, इटलीचं एक्झॅक्ट एकूण क्षेत्रफळ एवढं नसणार आहे, 3,07,713 नाही आहे, परंतु याच्याशी मिळतं जुळतं आहे बघा. याच्याशी काय ठिकाणी मिळतं जुळतं, एक आपण ज्याला म्हणूया एक 10-12 चौरस किलोमीटर मागं पुढं असेल, परंतु जास्त फरक नाही आहे किंवा एक्झॅक्टच आकडेवारी ही मिळती जुळती नाही आहे, नसते बघा. ठीक आहे, मग अशा कंडिशनमध्ये आपल्याला एक अंदाजित त्या ठिकाणी ते मानावं लागतं आणि ते उत्तर जे आहे ते आपल्या त्या ठिकाणी कन्सिडर करावं लागतं. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवा बघा, जगामध्ये इटलीचं क्षेत्रफळ जेवढं आहे तेवढं क्षेत्रफळ त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या महाराष्ट्राचं पाहायला मिळेल. मग महाराष्ट्राचं एकूण एरिया आता आपण कव्हर केलं आहे 3,07,713 चौरस किलोमीटर, हे आपल्या राज्याचं काय बघा एकूण क्षेत्रफळ आहे चौरस किलोमीटर. आता पहिला मुद्दा असा आहे, मग जर आपण आपल्या महाराष्ट्राबद्दल जर बोललो बघा, तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळ, ज्याला आपण त्या ठिकाणी सर्वाधिक एरिया म्हणूया, हा सर्वाधिक एरिया किंवा सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या जिल्ह्याचं आहे आणि सर्वात कमी क्षेत्रफळ हे त्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्याचं आहे, हा पण एक वेगळा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा. मग महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त किंवा सर्वाधिक क्षेत्रफळ आहे त्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्याचा, तर तो आहे बघा त्या ठिकाणी अहमदनगर जिल्हा. जर आपण 2 नंबर बघितलं तर 2 नंबर आहे बघा त्या ठिकाणी पुणे जिल्हा, अरे बरोबर आहे का. आणि आपण 3 नंबर जर बघितलं बघा तर 3 नंबर आहे त्या ठिकाणी हा नाशिक जिल्हा. ठीक आहे, म्हणजे काय करा सरासरी बघा, जर तुम्हाला एक्झाममध्ये जर प्रश्न विचारले तर हे दोनच त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाऊ शकता बघा. पुढं सोलापूर आहे, गडचिरोली आहेत, परंतु माझ्यामध्ये काय करा, हे 2 जिल्हे जे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक त्या ठिकाणी क्षेत्रफळाचे आहेत ते एक भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, सरळ सरळ मी तुम्हाला सांगितलं की भारतामध्ये महाराष्ट्राचा क्षेत्रफळाचा जर विचार केला तर क्रमांक लागतो बघा 3रा. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळ आहे बघा त्या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्याचं 2 नंबर त्या ठिकाणी कोणता बघा, हा पुणे जिल्हा आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. बऱ्याचदा कधी कधी आपल्याला परीक्षेमध्ये या कंटेंटवरती प्रश्न जर विचारला तर याचा आन्सर त्या ठिकाणी तुम्हाला सांगता येणं आवश्यक आहे बघा. ठीक आहे, चलो थोडंसं आपण पुढं जाऊया, कारण की कधी कधी आता एक पॉईंट आपला या ठिकाणी कव्हर होणं आवश्यक आहे. ठीक आहे, पुढचा भाग लक्षात ठेवला बघा. आता जसे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळाचे हे 2 जिल्हे आपण बघितले, तसं महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात कमी क्षेत्रफळाचे पण तुम्हाला त्या ठिकाणी शेवटचे 2-3 जिल्हे माहीत असणं आवश्यक आहे बघा. इथं हा तुमचा नाशिक जिल्हा आहे. त्यानंतर 4थ्या क्रमांकाला आपण जर गेलो बघा, अहमदनगर, पुणे, नाशिक. ओके, त्यानंतर 4था क्रमांक महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाचा बघा त्या ठिकाणी सोलापूर जिल्हा आहे. आणि 5वा क्रमांक एक लक्षात ठेवला बघा, तो म्हणजे कोणत्या ठिकाणी, गडचिरोली जिल्हा. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळाचे हे 5 जिल्हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्याच्या अगोदर बघा हे 2 जिल्हे थोडेसे इथं मी याला राऊंड करतो, कारण की का आपल्या भारतामध्ये बघा जसं गोवा राज्य आहे, बरोबर आहे का रे, सिक्कीम राज्य आहे, त्यानंतर बघा हे त्रिपुरा नावाचं एक राज्य आहे, त्यानंतर नागालँड नावाचं एक राज्य आहे. जर आपण विचार केला बघा, आता हे 2-3 करण्यापेक्षा मी सगळेच राऊंड करतो बघा. ह्या 4 हे जे काही 5 राज्य आहे, हे जे काही 5 जिल्हे आहेत, या 5 जिल्ह्यांचं क्षेत्रफळ म्हणजे एका जिल्ह्याचं बरं का. जसं आपण अहमदनगर बोललो बघा 17,048 आहे. जर तुम्ही पुण्याबद्दल बोलले तर 15,643 आहे. ओके, जर आपण नाशिकबद्दल बोललो बघा तर 15,530 आहे. 14,896 सोलापूरचं आहे. ओके, आणि 14,000 त्या ठिकाणी 512 गडचिरोलीचं आहे. जर आपण या प्रत्येक जिल्ह्यांच्या क्षेत्रफळाचा विचार केला तर या जिल्ह्यांचं क्षेत्रफळ या राज्याच्या क्षेत्रफळापेक्षाही जास्त येतं. म्हणजे गोव्याच्या क्षेत्रफळापेक्षा मोठं क्षेत्रफळ त्या ठिकाणी ह्या 5 जिल्ह्याचं आहे. अहमदनगरचं आहे, पुण्याचं आहे, नाशिकचं, सोलापूरचं आहे. हा पण काय करा बघा त्या ठिकाणी एक भाग लक्षात ठेवा. आता जर तुम्ही सर्वात कमी बद्दल बोलू बघा, तर महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी क्षेत्रफळाचे शेवटचे 5 जिल्हे. पहिला जिल्हा आहे बघा तुमचा मुंबई शहर जिल्हा. 2 नंबर आपण जर बघितलं बघा, हा त्या ठिकाणी मुंबई उपनगर जिल्हा येऊन जाईल. 3रा सरळ लक्षात ठेवा हा त्या ठिकाणी भंडारा जिल्हा आहे की ज्याचं क्षेत्रफळ त्या ठिकाणी सर्वात कमी आहे. आणि त्याच्या पुढे जर आपण बघितलं बघा 4थ्या क्रमांकाला आहे तुमच्या त्या ठिकाणी ठाणे जिल्हा. आणि 5व्या क्रमांकाला येतो बघा कोणता त्या ठिकाणी, हिंगोली जिल्हा. ठीक आहे, म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळाचे हे पहिले 5 जिल्हे आणि सर्वात कमी क्षेत्रफळाचे हे त्या ठिकाणी हे शेवटचे 5 जिल्हे काय करा या ठिकाणी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आता जसं मी तुम्हाला जिल्हे सांगितले बघा, तसं कधी कधी काय होतं, तसं रेअर केसमध्ये तसा प्रश्न तर आतापर्यंत आलेला नाही आहे,
कशावरती बघा, तालुक्यावरती, की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळाचे तालुके कोणते, असं कधी विचारलं गेलं नाही. पण चला ठीक आहे, TCS पॅटर्न आहे किंवा बाकी आयोगाचा आपण जर विचार केला बघा, म्हणजे सरळ सेवेसाठी हा तुमचा TCS पॅटर्न आहे, किंवा आपण जर MPSCचा विचार केला तर तिथं पण तुम्हाला कधीमधी असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळाचा एक तालुका आहे बघा, अमरावती जिल्ह्यामधला, आणि जो तालुका लक्षात ठेवला चिखलदरा, जिल्हा कोणता बघा त्या ठिकाणी अमरावती. त्यानंतर सर्वाधिक क्षेत्रफळाचा एक तालुका आहे जत तालुका, जो तुम्हाला त्या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल. आणि सर्वाधिक क्षेत्रफळाचा तिसरा तालुका तो तुम्हाला पाहायला मिळतो बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये, माळशिरस तालुका. म्हणजे काय करा, हे पण त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तालुके आता विषय निघाला म्हणून ते सांगून दिलं मी, पण तेवढं लक्षात ठेवा. चला ठीक आहे, चला स्थान तुमचं क्लिअर झालं, विस्तार आपला क्लिअर झालेला आहे, त्यानंतर जे काही क्षेत्रफळ झालं बघा ते पण आपलं क्लिअर झालेलं आहे. आता एक वेगळा मुद्दा आपण चर्चा करू बघा. तुम्हाला काय करायचं आहे, महाराष्ट्राचा आकार समजून घ्यायचा आहे. परंतु हा आकार पाहत असताना काय करा बघा, एकंदरीत एक प्रथमतः एक शब्द लिहितोय आता मी आकार संदर्भातला. तर महाराष्ट्राचा आकार नेमका कसा आहे, तर अनियमित त्रिकोणाकृती. काय बोलू बघा, अनियमित त्रिकोणाकृती हा आपल्या राज्याचा आकार आहे. आता अनियमित त्रिकोणाकृती म्हणजे कसा बघा, जनरली आपण जर बघितलं बघा, त्रिकोण हा तुम्हाला अशा प्रकारचा पाहायला मिळतो. म्हणजे तुम्ही जर कोणताही जर त्रिकोण जर बघितला तर या त्रिकोणाचा जो पाया आहे तो पाया असतो बघा त्या ठिकाणी दक्षिणेकडे, आणि त्रिकोणाचा जो शिरोबिंदू आहे तो शिरोबिंदू असतो त्या ठिकाणी कुठं बघा उत्तरेकडे. पण महाराष्ट्रा संदर्भात ते झालेलं नाही आहे, थोडंसं उलटं झालेलं बघा. कसं, म्हणून त्याला नाव दिलं आपण अनियमित त्रिकोणाकृती. जर आपण आपल्या महाराष्ट्राचा या ठिकाणी पूर्णपणे जर आकार जर कन्सिडर केला तर पहिला एक भाग लक्षात ठेवला बघा. इथं तुम्हाला काय करायचं आहे, आता काय झालं बघा, इथं ही पूर्व दिशा आहे इकडली, आणि या ठिकाणी काय पश्चिम दिशा. आता मला सांगा, म्हणजे झालंय काय, हा त्रिकोण असा नाही बनला, त्रिकोण त्या ठिकाणी काय झालं बघा, असा त्रिकोण त्या ठिकाणी बनलेला आहे. ओके, म्हणजे हा एक त्रिकोण लक्षात ठेवतो अशा प्रकारचा बघा. जनरली त्रिकोणाचा पाया जो आहे तो असतो कुठं बघा दक्षिणेकडं, पण महाराष्ट्राच्या केसमध्ये तो कुठे गेला का पश्चिमेकडे गेला. आणि शिरोबिंदू हा जनरली उत्तरेकडे असतो, पण महाराष्ट्राच्या केसमध्ये काय झालं बघा, तो त्या ठिकाणी पूर्वेकडे गेलेला आहे. म्हणजे पहिला मुद्दा लक्षात ठेवला, या ठिकाणी जर बघितलं तर महाराष्ट्राचा आकार हा अनियमित त्रिकोणाकृती आहे. तो एक वेगळा पॉईंट आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आणि सर्वात शेवटचा पॉईंट आपला, महाराष्ट्राची ही जी काही लांबी आहे ती लांबी त्या ठिकाणी तुमची क्लिअर असणं आवश्यक आहे बघा. आणि मग ही लांबी पाहत असताना तुम्हाला काय करायचं आहे, राज्याची या ठिकाणी उत्तर दक्षिण लांबी आणि राज्याची पूर्व पश्चिम लांबी तुमची क्लिअर असणे आवश्यक आहे बघा. आपण जर महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण लांबीबद्दल जर बोललो आणि आपण जर त्या ठिकाणी राज्याच्या पूर्व पश्चिम लांबीबद्दल जर बोललो तर ह्या दोन्ही पण लांबी त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे बघा. राज्याची पूर्व पश्चिम लांबी आहे 800 किलोमीटर, आणि आपल्या महाराष्ट्राची ही जी काही उत्तरेकडून दक्षिणेकडे जी काही लांबी आहे ती लांबी लक्षात ठेवायला किती बघा, तर त्या ठिकाणी ही 700 किलोमीटर आहे. म्हणजे पहिला भाग आपल्याला हे माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, हे आकडेवर लक्षात ठेवायचं बघा. आपण राज्याचं स्थान बघितलं, राज्याचा आपण त्या ठिकाणी विस्तार पण पाहिलेला आहे. त्यानंतर बघा आपण महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ बघितलं, आकार बघितला, आणि सर्वात शेवटचा तुमचा हा पॉईंट होता बघा लांबीचा. म्हणजे पहिलं जे प्रकरण होतं आपलं, पहिलं प्रकरण, ज्या प्रकरणाचं नाव तुम्हाला मगाशी बोललो होतो मी, महाराष्ट्र या ठिकाणी बघा स्थान आपल्याला समजून घ्यायचं होतं. त्यानंतर महाराष्ट्राचा विस्तार त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं आवश्यक होतं. त्यानंतर बघा महाराष्ट्राचं हे जे काही क्षेत्रफळ आहे तो एक वेगळा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा होता. आणि त्यानंतर महाराष्ट्राचा हा जो काही आकार आहे हे पण आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचं होतं. आणि महाराष्ट्राची ही जी काही लांबी रुंदी आहे ते पण त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं आवश्यक होतं. म्हणजे इथं महाराष्ट्राच्या भूगोलमधलं हे पहिलं प्रकरण काय झालं बघा, तुमचं पूर्णपणे संपलेलं आहे. ओके, आपण स्थान समजून घेतलं, विस्तार आपण समजून घेतलेला आहे, क्षेत्रफळ तो पण आपला पॉईंट त्या ठिकाणी मी कव्हर केला. पुढचा भाग आकार आहे, आणि त्यानंतर लांबी रुंदी हे पण आपले काय झालं बघा, या ठिकाणी जे मुद्दे आहेत महाराष्ट्राच्या भूगोलासंदर्भातले ते काय झाले आपल्या या ठिकाणी कव्हर झाले. ओके, चला आता हे जे काही PDF आहे, पहिला मुद्दा तसं आपल्या ॲप्लिकेशनवरती मी PDF डाउनलोड करतो, तिथं तुम्हाला ते अपलोड करून देतो. पण काय करा बघा, सर्वांनी एक टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे त्या ठिकाणी हिस्ट्री बाय अमोल सर. काय बोललो आहे, हिस्ट्री बाय अमोल सर. हे टेलिग्राम चॅनल काय करा बघा, सर्वांनी जॉईन करा. या टेलिग्रामवरती ही जी PDF आहे संपूर्णपणे महाराष्ट्राच्या भूगोलची एकच PDF आहे ती. त्या PDF मध्ये सर्व डाटा त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. तिथून तुम्ही हे PDF डाउनलोड करू शकता. किंवा जर आपल्याला महाराष्ट्र भारत जग पृथ्वी प्रॉपर TCS पॅटर्नचं पुस्तक त्या ठिकाणी जर ऑर्डर करायचं आहे तर बघा, पुस्तकासाठी या ठिकाणी स्पेशली एक नंबर इथं आहे बघा, 70 20 12 18 93. या पण नंबरवरती तुम्ही काय करू शकता बघा, त्या ठिकाणी ज्यांना फक्त बुक ऑर्डर करायचं आहे त्यांना त्या ठिकाणी तुम्ही तिथं कॉल करू शकता. ओके, चला तर आपण थांबूया, भेटूया आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये.
पुढचं लेक्चर बघा महाराष्ट्राच्या भूगोलासंदर्भातलं. तुमचं पुढचं प्रकरण आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र सीमा नावाचं. ओके, तर आपण त्या ठिकाणी चर्चा करू आपल्या त्या सीमा नावाच्या प्रकरणामध्ये. तोपर्यंत आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभ दिवस.